नमस्कार मित्रांनो, वॉशिंग मशीनची सेवा आणि दुरुस्ती कशी करावी या व्यायामामध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल वॉशिंग मशीनचे नेमप्लेट डिटेल्स रेकॉर्ड करणे, ग्राहकाची तक्रार ऐकणे आणि दोषाचा प्रकार ओळखून तो दुरुस्त करणे. वॉशिंग मशीनची सामान्य तपासणी, व्हिज्युअल इन्स्पेक्शन आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट आयोजित करून सर्व्हिस करणे. सर्व्हिस कार्डवर मेंटेनन्सचे तपशील नोंदवणे. एक मशीन जी इलेक्ट्रिकली चालवली जाते आणि आपले कपडे धुण्यासाठी वापरली जाते ती वॉशिंग मशीन म्हणून ओळखली जाते. आजकाल प्रत्येक घरात वॉशिंग मशीन आहे आणि त्याशिवाय जगणे कठीण आहे. या व्यतिरिक्त अनेक ब्रँड्स आणि मॉडेल्समध्ये अतिरिक्त घटक किंवा बदल असू शकतात जे साफसफाईची प्रक्रिया सुधारतात. तरीसुद्धा सर्व वॉशिंग मशीन्समध्ये समान मूलभूत भाग असतात जे विविध शैली आणि कार्यक्षमता असूनही तुमचे कपडे स्वच्छ करण्यासाठी मिळून काम करतात. चला, हा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेले मटेरियल गोळा करूया. मेगर, टेस्ट लॅम्प, कॉम्बिनेशन प्लायर, DE डबल एंडेड स्पॅनर सेट, स्क्रूड्रायव्हर, ग्रीस गन, ऑइल कॅन, पुली पुलर, डिजिटल मल्टीमीटर, वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक टाइप, वॉशिंग मशीन स्पेअर्स, ग्रीस, टेफ्लॉन टेप. वॉशिंग मशीनची दुरुस्ती. वॉशिंग मशीनचे तपशील रेकॉर्ड करा. ग्राहक किंवा युजरच्या तक्रारी ऐका. तक्रार करते सूचीबद्ध केलेले कोणीही असू शकतात. जर मशीन ऑन होत नसेल तर ओपन कनेक्शन तपासा आणि त्याला दुरुस्त करा. इनकमिंग पॉवर सप्लाय तपासा. मशीनवरील फ्यूज तपासा. मोटरचे वाइंडिंग तपासा आणि मायनर रिपेअर्स करा. गरज भासल्यास ओपन सर्किटच्या बाबतीत रिवाइंडिंगसाठी पाठवा. स्पीड गव्हर्निंग स्टार्टिंग स्विच तपासा. दुरुस्त करा किंवा नवीन स्विचसह बदला. जर वॉशिंग ड्रममध्ये पाणी भरत नसेल तर इनलेट पाईप चोक झालेला आहे. इनलेट व्हॉल्व उघडा, त्याला स्वच्छ करा आणि वॉटरप्रूफिंग टेफ्लॉन टेप वापरून पुन्हा जोडा. इनकमिंग वॉटर सप्लाय तपासा आणि त्याला बदला. जर वॉशिंग ड्रममधून पाणी निघत नसेल तर आउटगोईंग व्हॉल्व तपासा, स्वच्छ करा आणि योग्य वॉटरप्रूफिंगसह पुन्हा जोडा. बाहेर जाणाऱ्या पाईपला कोणत्याही किंकसाठी तपासा, त्याला दुरुस्त करा किंवा बदला. जर मशीन बंद म्हणजे ऑफ होत नसेल तर टायमर कार्यरत आहे का ते तपासा. टायमरवरील टायमिंग मेकॅनिझम बंद किंवा अडकली आहे. शक्य असल्यास त्याला दुरुस्त करा, अन्यथा टायमरला नवीनसह बदला. टायमर ठीक असू शकतो, परंतु स्विच अडकला असेल तर स्विच बदला. जर मशीन अगदी कमी वेळेसाठी ऑन होते आणि नंतर बंद होत असेल तर टायमर सेटिंग चुकीची असू शकते. टायमर योग्यरित्या सेट करा. स्पीड गव्हर्नर स्विच सदोष असू शकतो. मोटार उघडा आणि शक्य असल्यास दुरुस्त करा किंवा स्टार्टिंग स्पीड गव्हर्नर स्विवेल मेकॅनिझम बदला. ओपन सर्किट आणि इन्सुलेशन अयशस्वी झाल्यामुळे रनिंग वाइंडिंगचा अडथळा वाढू शकतो. रनिंग वाइंडिंगच्या इम्पेडन्सला तपासा आणि आवश्यक असल्यास
मोटर रिवाइंड करा. जर मशीन गोंगाट करत असेल तर ड्रमची बॅलन्सिंग तपासा आणि ऑफ बॅलन्स आढळल्यास त्याला दुरुस्त करा. मोटर शॅफ्ट पुली किंवा ड्रम ड्रायव्हर पुली सैल असू शकते, तिला घट्ट करा. मशीन ड्राईव्हचा बेल्ट कदाचित सैल झाला असेल, त्यामुळे प्ले येईल. मोटरचे बेअरिंग तपासा, वोर्नआउट झालेले बदला किंवा रेकमेंड केलेले ग्रीस वापरून ग्रीसिंग करा. मेकॅनिकल व्हायब्रेशन शोषण्यासाठी मशीनमध्ये वापरलेले सर्व रबर बुशिंग तपासा. खराब झालेले किंवा गहाळ आढळल्यास त्यांना बदला. जर मशीन शॉक मारत असल्यास मशीनला विद्युत सप्लायपासून वेगळे करा आणि मेगर टेस्ट करा. प्लगमध्ये इन्सुलेशन फेलियर आढळल्यास मोटर वेगळी करा आणि बॉडीवरची वाइंडिंग तपासा. वाइंडिंग इन्सुलेशन फेलियर आढळल्यास मोटर रिवाइंडिंगसाठी पाठवा. इन्सुलेशन फेलियर आढळल्यास मशीनचे संपूर्ण वायरिंग ट्रेस करा आणि दोषपूर्ण किंवा लीकी इन्सुलेशन एरिया शोधा. पॉवर स्विच ऑन केल्यावर मोटर चालू होत नाही. मोटर शॅफ्ट फिरत आहे का ते तपासा. हमिंग साऊंड येत असल्यास शॅफ्ट सैल असू शकतो, तिला घट्ट करा. बेल्टचे टेन्शन तपासा. जर बेल्ट सैल झाला असेल तर तो टेन्शन ॲडजस्टरने घट्ट करा किंवा बेल्ट बदलून नवीन लावा. मशीनचा ॲजिटेटर पुरेसा सैल आहे का ते तपासा, म्हणजे बेअरिंग फ्री आहे आणि घट्ट नाही. आवश्यक असल्यास बेअरिंगचे लुब्रिकेशन करा. मशीन कंट्रोल स्विच ऑन केल्यास फ्यूज उडतो. मशीनला सप्लायपासून वेगळे करा. मोटर टर्मिनल्स वेगळे करा आणि मोटरमध्ये किंवा मशीनच्या वायरिंगमध्ये इन्सुलेशन फेलियर किंवा शॉर्ट सर्किट आहे का ते तपासा. मोटरमध्ये शॉर्ट सर्किट किंवा इन्सुलेशन फेलियर असल्यास मोटर रिवाइंड करा. उर्वरित मशीनमध्ये शॉर्ट सर्किट किंवा इन्सुलेशन फेलियर आढळल्यास ते शोधून काढा आणि शॉर्ट सर्किट काढून टाका. वॉशिंग मशीनची सर्व्हिसिंग. वॉशिंग मशीनचे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वाचा. मशीनला इलेक्ट्रिक सप्लायशी जोडा आणि ऑपरेटिंग किंवा इन्स्ट्रक्शन मॅन्युअलमध्ये सूचित केल्यानुसार चरणांमध्ये मशीन चालू करा. इनलेटमधून मशीनपर्यंत पाण्याचा प्रवाह तपासा. दोष आढळल्यास इनलेट स्वच्छ करा आणि योग्य वॉटरप्रूफिंग मेथड वापरून वॉटर सप्लाय पुन्हा जोडा. मशीन आणि वॉटर पाईपमधील जोडणी बिंदूवर लिकेज आढळल्यास लिकेज रोखण्यासाठी कपलिंग दरम्यान टेफ्लॉन टेप वापरा. आउटलेटवर पाण्याचा प्रवाह तपासा आणि वॉश ड्रममधून सर्व पाणी वाहून गेले आहे का ते तपासा. तसे न झाल्यास मशीनला सप्लायपासून डिस्कनेक्ट करा. नंतर मशीनला समतल जागेवर ठेवा आणि पाणी बाहेर पडू द्या. सप्लायपासून मशीनला वेगळे करा. मशीनचे इन्स्पेक्शन कव्हर उघडा. व्हिज्युअल इन्स्पेक्शन करा. सप्लाय कॉर्ड आणि त्याचे टर्मिनल्स जे प्लग आणि मशीन टर्मिनल्स दरम्यान आहेत. मोटर पुली बोल्ट आणि ड्राईव्ह अलाइनमेंटची स्थिती तपासा. कनेक्शन डायग्रॅममध्ये दर्शवल्याप्रमाणे कंट्रोल पॅनल आणि मशीन मोटर्स, टायमर आणि स्विचेसमधील सर्व अंतर्गत कनेक्शन तपासा. निर्मात्याने शिफारस केल्यानुसार ग्रीस पंप वापरून मोटरचे बेअरिंगमध्ये लुब्रिकेशन घालणे. मशीनमध्ये जिथे मॅक्झिमम व्हायब्रेशन जाणवते तिथे लावा. 500 वोल्ट मेगर वापरून मोटरची इन्सुलेशन टेस्ट करा आणि ती टेबलमध्ये नोंदवा. इन्सुलेशन रेझिस्टन्स सुमारे 1 मेगा OHM असावा. जर ते कमी असेल तर मॉइश्चर आणि वीक इन्सुलेशनसाठी वायरिंग आणि
इंटरनल ॲक्सेसरीज आणि सर्व इलेक्ट्रिकली लाईव्ह भाग तपासा. मॉइश्चर काढून टाका आणि विजेच्या भागांजवळील वॉटर लिकेज योग्य प्रकारे रोखा. इन्सुलेशन टेस्ट पुन्हा आयोजित करा. इन्स्पेक्शन हॅच बंद करा. मशीनला सप्लायशी जोडा आणि वॉशिंग मशीन सुरळीत चालण्यासाठी निर्मात्याने रेकमेंड केलेल्या कपड्यांच्या संख्येसह मशीन लोड करा. मला आशा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सक्षम व्हाल. वॉशिंग मशीनचे नेमप्लेट डिटेल्स रेकॉर्ड करणे, ग्राहकाची तक्रार ऐकणे आणि दोषाचा प्रकार ओळखणे आणि दुरुस्त करणे, वॉशिंग मशीनची सामान्य तपासणी, व्हिज्युअल इन्स्पेक्शन आणि इन्सुलेशन रेझिस्टन्स टेस्ट आयोजित करून सर्व्हिस करणे, सर्व्हिस कार्डवर मेंटेनन्सचे तपशील नोंदवणे. हे वॉशिंग मशीनची सेवा आणि दुरुस्ती यावरील या व्यायामाची समाप्ती होते. धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.